नमस्कार. मी योगेश दत्तात्रय ससाने. आपल्या सर्वांना नमस्कार. नजीकच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. त्या संदर्भामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडनं मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. दोन गोष्टी आहेत. प्रत्येक पक्षामध्ये तुल्यबळ उमेदवार असतात. प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष आहेत, तेही इच्छुक आहेत. बंधुपता गायकवाड असू शकतात, उद्या निलेशजी मगर असू शकतात, मी आहे. अन्य कोणी नवीन उमेदवार पक्षातून उमेदवारी मागेल, ज्याला त्याला स्वतःला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. परंतु हडपसरची जडणघडण जर पाहिली तर त्याच्यामध्ये नक्कीच मला विश्वास आहे की ज्यावेळेस समोरनं एका विशिष्ट उमेदवार जर असतील तर नक्कीच त्या संदर्भामध्ये उमेदवारी मिळू शकते. आणि हडपसरचा एक इतिहास आहे की हडपसरचा आमदार रिपीट होत नाही, सलग रिपीट होत नाही. त्यामुळं 100% आम्हाला विजयाची तर खात्री आहेच आहे. परंतु उमेदवारी मिळण्यासंदर्भामध्ये सुद्धा जे काही गोष्टी आहेत प्लसच्या, त्या नक्कीच या काळामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे मिळवताना फारसा जड जाणार नाही. परंतु मी ठाम सांगू शकत नाही. शेवटी महाविकास आघाडी 3 पक्षांचं मिळून आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ जाईल इथपासून सुरुवात होणार आहे. परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली जाईल त्यावेळी मात्र नक्कीच उमेदवारीचं पारडं माझा हडपसरचा उमेदवार म्हणून जड राहील, यामध्ये काही शंका नाही. तसंही असू शकतं. शेवटी असं आहे ना की गेल्या वेळेस सुद्धा टिळेकर विरुद्ध तुपे अशी लढत झाली होती. पूर्वीच्या काळामध्ये शिवरकर विरुद्ध विठ्ठलरावजी तुपे अशा लढत असायच्या. त्यामुळं जातीय समीकरणामध्ये बाकी कोणत्याही पक्षाकडं ओबीसी उमेदवार फारसा दिसून येत नाहीये. आणि आम्ही ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये मी एकमेव त्या कॅटेगरीमधला आहे. त्यामुळं साहजिक आहे, जर समोरनं मराठा उमेदवार आला तर नक्कीच पक्ष ओबीसी उमेदवार टाकू शकतो. खरं तर ह्याचं उत्तर जनता नजीकच्या काळामध्ये देईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी दाखवून दिलेलं आहे की कोण कुठं कमी पडल्यामुळं मताधिक्य मिळालं. 2019चा जर आपण मतमोजणी आणि मतांचा निकाल जर पाहिला, विधानसभेचा सुद्धा आणि लोकसभेचा सुद्धा, तर लोकसभेला कोमल कोल्हेजी त्या 5,500 मतांनी मायनस होते. त्यानंतर चेतन तुपे 27च्या फरकानं निवडून आले. तोच आता फरक यावेळी कोल्हे साहेब 13,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेले. त्यामुळं जनतेने एकूणच महायुतीला नाकारलेलं आहे. त्याला राज्य पातळीवरची गोष्टी असतील, देश पातळीवरच्या सुद्धा गोष्टी असतील, परंतु आमदार म्हणून कमी पडले किंवा काय, ह्याचं उत्तर नक्कीच जनता देईल. मी आता त्याच्यावरती भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही लगेच. परंतु नागरिकांच्याकडनं जो आवाज येतो आमच्यासारख्याकडं किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा जो आवाज आहे, सर्वसामान्य घरातला मुलगा आता आमदार व्हायला पाहिजे. त्यामुळं आमदार चेतन तुपे कमी पडले किंवा काय, हे लवकरच जनता सांगेल. कात्रज चौकातला उड्डाणपुलाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर कात्रज कोंढव्या रस्त्याला जो विलंब होत आहे, गेली 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ आपण पाहतोय की कात्रज कोंढव्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. वाहतूक कोंडी संदर्भामध्ये पुणे सोलापूर रोडची BRT काढायला 2019 साली मी स्वतः खर्चाने ती काढली. अगदीच हडपसर गावातलं गाडी तळावरचं जर फुटपाथ आणि हे जर पाहिलं तर ते सुद्धा मी माझ्या खर्चानं अमरावती लक्षात समोरचा काढला, कारण ती वाहतुकीचा अडथळा होता. ती काढून घेण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नगरसेवकामध्ये किंवा आमदारामध्ये नव्हती आणि नाही. ते मी खर्चाने काढल्यानंतर माझ्यावरती गुन्हे दाखल करा असं आतनं बाहेरनं, जवळचे बाहेरचे आतले सगळेजण प्रेशर करत होते. परंतु नागरिकांची त्यातनं सुटका झाली, हे नक्की. त्यामुळं तो विषय असेल किंवा कचरा प्रकल्पाचा विषय असेल, मी 2017 पासून महापालिकेत आहे. पहिल्या दिवसापासून हडपसरच्या रामटेकडीच्या कचरा प्रकल्पांच्या संदर्भामध्ये मी आंदोलन केली. एका ठरावाला तर एका प्रस्तावाला तर 1 विरुद्ध 72 मतदान झालं होतं. त्यावेळेस ते आताचे आमदार ते सभागृहात होते, बाकीचे नगरसेवक होते, मग त्यांनी हात नाही वर केला. मग हडपसरसाठी जर 100% ताकदीनं चुकीच्या गोष्टींसाठी लढणारा जर कोण असेल तर तो मी आहे, हे लोकांनी पाहिलंय.
आणि यापुढेही राहील. अं, त्याबद्दल काही शंका नाही. एक तर माझं ऑफिस जे आहे ते ससानीनगरला मेन रोडवरती आहे. मी उद्या आमदार झाल्यानंतर मला म्हणावं लागणार नाही माझ्या घरी या, बंगल्यावर या. माझं मंदिराच्या जवळ ऑफिस आहे, जे माझ्या वडिलांचं गेले 30-40 वर्षापासूनचं आहे. आणि टू व्हीलरवरती, भोंग्यावरती लोकांनी मला कोरोना काळामध्ये अनाउन्समेंट करताना पाहिलंय. कोरोनामध्ये मी घरात बसलो नाही किंवा दवाखान्यात जाऊन बसलो नाही किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं नाही. लोकांनी पाहिलंय की गल्लीबोळामध्ये त्यांच्या प्रश्नांसाठी फिरणारा एकमेव नगरसेवक त्यांनी पुणे शहरामध्ये पाहिलेला आहे. पुणे शहरामध्ये 162 नगरसेवक आहेत. त्यामध्ये एकही माझं मी सोडलं तर दुसरा कोणता असा नगरसेवक नाही की त्याच्या ऍक्टिव्हला भोंगा लावला आणि हातामध्ये माहीत आहे आणि तो लोकांना जनजागृती करतो किंवा सांगतो. अगदी पाणी येणार नाही हे सुद्धा सांगतो. टँकर आल्यानंतर गाड्या बाजूला घ्या हेही सांगतो. त्यामुळं जनसामान्यांना जवळचा उमेदवार, आपल्यातला उमेदवार, आपल्यातलाच एक जण जो 2 चाकीवरती टू व्हीलरवरती फिरतो असा आमदार पाहायला नक्कीच आवडेल. 100% जायला पाहिजे, जावंच लागणार आहे. कारण असं आहे की ज्या गोष्टी राज्य शासनाकडनं होणं अपेक्षित आहे, जसं की मुंडव्याचा पॅरलल पूल आला, परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक अंडरपासची गरज आहे मेन चौकामध्ये. त्यानंतर मांजरीचं पुलाचं काम संथ गतीने चाललंय नदीचं. त्यानंतर मेन सोलापूर रोडवरती 2 ते 3 ठिकाणी म्हणजे अगदी क्रोमचा चौक असेल, त्यानंतर मांजरीचा फाटा असेल महादेवनगरचा, त्याच्यानंतर शेवाळवाडी फाटा असेल, या ठिकाणी जस्ट अंडरपास जरी केलं तरी सुद्धा सोलापूर रोडचं ट्रॅफिक हे फास्ट मुव्हिंग होईल. त्यानंतर कात्रजच्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं आपण तर ज्योती हॉटेलचा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक छोटासा अंडरपास केला तरी तिची गर्दी कमी होईल. असे निर्णय घ्यायला धाडसी माणूस हवा आहे. त्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन आवाज उठवावा लागेल. नाही, बंडखोरी नाही करणार हे नक्की. पक्ष जो उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला निवडून नक्की चालेल, त्यामध्ये काही शंका नाही. असं काही नाही, प्रत्येक जण जोर लावणार आहे. मग काँग्रेसने जोर लावलाय, शिवसेनाही म्हणते आम्हालाच हवंय, आम्ही म्हणतोय आम्हालाच हवं. इथलं स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे, त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की ही जागा आम्हाला सुटणार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, आम्ही कोणाचाही अनादर करत नाही. परंतु ह्या निमित्ताने मी एक तर म्हणू शकतो की कोंडवाल्यांना मी 2दा मदत केली आहे. मग बाबासाहेब असू देत, नाही योगेश टिळेकर असू देत, त्यावेळेस मी त्या पक्षात होतो, त्यांना मदत केली. तुपेंना निवडून आणण्यामध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे. मी सगळ्यांना म्हणेल, अरे बाबा तुम्हाला आम्ही आमदार करताना आम्ही खारीचा वाटा, सिंहाचा वाटा काहीतरी उचललेला आहे. मी असेल, माझे वडील दिवंगत सरपंच दत्तोबा ससेने असतील, त्याची परतफेड करा आणि आता मला मदत करा, काहीच अडचण नाही. हो, 100% अंतिम राहील. मी माझ्या उमेदवारीसाठी शहराध्यक्षांशी पण बोललोय, ते स्वतःच त्याच्यामध्ये इच्छुक आहेत. परंतु जयंतराव पाटलांशी सुद्धा माझं चांगले संबंध आहेत, सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत, पवार साहेबांकडे सुद्धा माझं, मी आणि माझ्या सहभागी एक शिष्टमंडळ जाणार आहे. जे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला किंवा माळी मराठा असं राजकारण हडपसरमध्ये चालतं, बरोबर. पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार आहेत. 21 आमदारामध्ये एक तिकीट तर कमीत कमी ह्याला ओबीसीला द्यायला काहीच हरकत नाही. जर आम्ही म्हणतो की ओबीसी किंवा माळी समाजाचं मतदान जास्त आहे, जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे. तर त्याच्यामध्ये एक तरी किमान द्यायला हवा. ज्यावेळेस कोल्हे साहेबांना तिकीट दिलं होतं त्यावेळी सगळीकडं आरडाओरडा चालू होता की नाही, ते माळी समाजाचं एक गठ्ठा 4-4.5 लाख मतदार आहे, ते गृहीत धरून पवार साहेबांनी कोल्हे साहेबांना तिकीट दिलं. मग त्यातलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त जे मतदान आहे ते माळी समाजाचं आहे. ते सुद्धा जर विचार केला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तरी हडपसरला एकमेव मी असा असेल की तो त्या समाजाच्या कॅटेगरीतनं प्रतिनिधित्व करतोय किंवा इच्छुक आहे. बाकी मला असं दिसत नाही जिल्ह्यामध्ये की ओबीसी समाजातनं कोणी कार्यकर्ता ताकदीचा आहे आणि तो तिकीट मागतोय. मग जर एकमेव हडपसर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब नक्कीच विचार करतील. 21 आमदारांमध्ये एक आमदार तिकीट पक्षाचं नक्कीच ओबीसी समाजाला देऊन ते सामाजिक समतोल साधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, ह्याबद्दल मला काही शंका नाही. राज्यातला संघर्ष जो तो आपल्या जागी बरोबर आहे. ससानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं 8 दिवस सलग आंदोलन केलं मराठा समाजाने.
त्या स्टेजवरती सुद्धा मी रोज सकाळ संध्याकाळ जाऊन बसत होतो. प्रत्येकाच्या भूमिका आपापल्या जागी कदाचित बरोबर असतील. उमेदवारावरतीच अवलंबून राहील की तो उमेदवार जातीवाद करतो का, हे महत्वाचं पाहिलं जाईल. आणि प्रत्येक मराठा समाजाला हे माहिती आहे, कात्रजपासून मुंडव्यापर्यंत आणि कोण मांजरीपासून वानवडीपर्यंत, छत्रपतींच्या साठी जे मी काम करतो, छत्रपतींना आदर्श मानून, माझी किल्ले स्पर्धा असेल, म्हणजे पॅड छापतो ना, पॅड शाळेचं, त्याच्यावरती गेली 15 वर्ष झालं फक्त छत्रपतींचा फोटो आहे. जर मी जातीवादी असेल तर मी फोटो बदलला असता. मी हडपसरच्या वेशीवर मला पुतळ्याला परवानगी मिळत नाही अजून, ती प्रलंबित आहे, म्हणून मी समोरच्या पुलाला जवळपास 90 फूट बाय 8 फुटाचं शिल्प उभं केलंय. त्या चौकाला नाव राजमाता जिजाऊ भोसले चौक आहे. मी जर जातीवादी असतो तर एका बाजूला जिजाऊंचं केलं असतं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या महापुरुषाचं केलं असतं. मी दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला, एका पुलाच्या दोन्ही बाजूंना जर 90 फूट बाय 8 फुटाचं शिल्प उभं करतो राजमाता जिजाऊंचं, तर मी जातीवादी असायचं कारण नाही. मग त्यावेळी माळी मराठा वाद होणार नाही, किंवा मी ओबीसी मधनं आहे, किंवा राज्यभर ते पेटलंय म्हणून कोणताही मराठा समाजातला तो शिवप्रेमी आहे, जो साहेबांवर प्रेम करतो, तो मला डावलणार नाही, तो मला मतदान नक्कीच करेल. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव